नमस्कार मित्रांनो, घे माझावर आपलं स्वागत आहे। तुमच्यासाठी मी सुरुवातीला एक कोडा आणलंय। जी व्यक्ती आपल्या इथं आलेली आहे ती तुम्हाला आता सगळीकडेच दिसणार आहे। अर्थातच नदीपात्र सिंहगड रोड म्हात्रे पुलाच्या इथं। ती म्हणजे ढोल ताशा वादक। तर ढोल ताशांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया। नमस्कार सर। नमस्कार। सर तुम्ही काय करता? वाजवतो। मित्रांनो, आजचा इंटरव्ह्यू मला जरा सांभाळूनच करावा लागणार आहे। सर तुम्ही नेमकं काय वाजवता? ढोल। पण मला सांगा की गणपती हे सप्टेंबर पर्यंत येतात, तर त्याच्या अगोदरपासूनच तुम्ही का वाजवता? अहो, रियाज करावा लागतो। पण एवढ्या आधीपासून? कारण का पहिल्यांदा जेन्युइन लोक शोधावी लागतात। काही काही लोक जसं वर्षाच्या पहिल्या दिवशी जिमला जातात आणि वादनाच्या पहिल्या दिवशी पथकात येतात, नंतर दिसेनाशी होतात। काही लोक स्टोरीज, रील्स, फोटोज काढायला येतात आणि नंतर दिसेनाशी होतात। म्हणजे सुरुवातीला जी वादकांची संख्या 500 असती ती मिरवणुकीपर्यंत 150-150 होती। त्यामुळे ही जेन्युइन लोक शोधण्यासाठी आम्हाला पहिले 1-2 महिने जावं लागतं। नाही, ही गोष्ट मात्र तुम्ही खरं बोला। तुमचा अभ्यास पण ह्याचं कुठंतरी शिक्षण घ्यावं लागतं का आपल्याला? नाही, हे 1-2 महिने जे काय प्रॅक्टिस होईल, सराव होईल, तेच आमचं शिक्षण। बर, तुम्ही किती वर्ष झाले मिरवणुकीत वाजवत आहात? 12 वर्ष झाली। अच्छा, म्हणजे 12 वर्षांपासून तुम्ही वाजवत आहात? अगदी। बर, म्हणून ही तुम्ही दाढी वगैरे वाढवली का? म्हणजे अहो ते असतं ना, गळ्यात रुद्राक्षाची माळ घालणं, हातात कड घालणं। माझ्या मित्रांनी बिग बाळी घातली आणि कान टोचून घेतले, पण ती जखम झाली, चिघळली ना। अहो स्टाईल असते, एका वादकाने पण हिरो सारखं दिसलं पाहिजे की। अहो पण ती हिरोगिरी पण सांभाळता आली पाहिजे ना। म्हणजे माझा अजून एक मित्र होता, त्यांनी रुद्राक्षाची माळ घातली, पाऊस पडला, सगळा झब्ब्यावर तो कलर उतरला। त्यांनी तिथं ढोल बडवले गणपतीमध्ये आणि घरी गेल्यावर आईने त्याला बडवलं ना। अहो हौस असती प्रत्येकाची या। तुम्ही एक वादक आहात, 2 महिने तुम्ही वाजवता, पण बाकीचे उरलेले 10 महिन्यामध्ये तुम्ही काय काम करता? मी मेडिकलचं शिक्षण घेतोय। बर, मग अभ्यास कधी करता तुम्ही? त्या अभ्यासाची काळजी सगळं IIT PK घेतं। उत्तम शिक्षक, उत्तम शिक्षण, मध्यवर्ती क्लासेस, आणि हे जे वादनामुळं आमचं शिक्षण बुडतं ना, त्याचे एक्स्ट्रा क्लासेस घेऊन ते कव्हर करतात। क्या बात, म्हणजे चांगली काळजी घेतली जाते तिथं। अगदीच। वा वा वा। पण मला सगळ्यात आधी सांगा की तुम्ही ज्या पथकामध्ये तुम्ही वाजवता त्या पथकाचं नाव काय? वाजवू का पथक? हे असं का नाव ठेवलंय? काय, आधी आमचं पथक खूप मोठं होतं। बरं, 100 ढोल 26 ताशे, गडगडाट ढोल ताशा पथक। पण ते फुटलं, मराठी माणसाचा स्वभाव। त्यानंतर 2 ग्रुप झाले, 50 ढोल 13 ताशे, ढामढूम ढोल ताशा पथक। त्याच्यानंतर आता आहेत 8 ढोल आणि 3 ताशे, म्हणून वाजवू का ढोल ताशा पथक। अरे बापरे, मग नक्की मिरवणुकीची किती सुपारी मिळते, म्हणजे किती पैसे मिळतात? पैसे वगैरे काही नाही मिळत आम्हाला। अहो मग कशाला वाजवता? तुम्ही कधी शगुनच्या चौकात मिरवणूक बघितली का? नाही बाबा, एवढ्या गर्दीत कोण जाणार? आम्ही मस्त घरी बसून टीव्हीवर बघतो। तुम्ही पुण्याचे ना? हो, मग एवढ्या गर्दीत कोण जाणार? साहेब एकदा या। अहो तो 1 दिवस आम्हाला काय देतो ना हे सांगू शकत नाही। वर्षभर आम्ही आमचं टिपरू जपून ठेवतो, जसं एखादी स्त्री तिचा दागिना जपून ठेवते ना, अगदी तसा। अहो पैसे मिळत नाहीत, पण बाप्पाला निरोप देण्यासाठी जेव्हा आम्ही रस्त्यावर येतो ना, तेव्हा ढोल ताशांचा नाद घुमायला लागतो। शगुनच्या चौकात तर्रीवर उंचवणारे हात बघा एकदा। अलकाच्या चौकात जेव्हा 3 पथकं एकत्र येतात, त्यावेळी कळतं की पुण्याचा गणेश उत्सव एवढा खास का असतो। चर्चा रंगते यावर्षी कोणत्या पथकाचं वादन चांगलं होतं। हात फाटतात, पाय दुखतात, सगळं कळतं दुसऱ्या दिवशी। तो दिवस असतो फक्त आणि फक्त बाप्पासाठी। कोणी नवीन झब्बा घेतो, कोणी शेले करतं, कोणी जॅकेट करतं, कोणी फेटे घेतं, कोणी काय आणि कोणी काय। तो 1 दिवस उत्सव असतो, सण असतो आम्हा वादकांसाठी। रस्त्याने दुतर्फा रसिक जमतात, बेभान होतात, दाद देतात, डोक्यावर उचलून घेतात। त्या एका दिवसासाठी आम्ही ऑफिसमध्ये खोटं सांगून लवकर वादनाला जातो, घरच्यांची बोलणी खातो, मित्रांचे टोमणे ऐकतो, नवरा बायकोच्या शिव्या खातो, पण मिरवणूक आणि त्यातलं वादन आयुष्यभराची आठवण देतो। लोक म्हणतात त्रास होतो, 2-2 महिने तालीम कशाला? पण सांगू, ढोल ताशा ही सेवा आहे, तीच आमची वारी आणि तीच आमची भक्ती आहे। पैसे मिळत नाहीत तर सोडून द्या, हे खऱ्या वादकाला नाही जमत। पाऊस येणार म्हणून जसा चातक आतुर होतो ना, तसा बाप्पा येणार म्हणून आम्ही। म्हणून ना, वादकांना काही बोलू नका, त्यांच्या आनंदात सामील व्हा। उशिरा घरी येईल, जेवणार नाही, कामात लक्ष नसेल तर त्याला ओरडू नका, कारण का हे दिवस त्याला आयुष्यभराच्या आठवणी देतात। बरं चला निघू, मी आता माझ्या वादनाची वेळ झाली। हो हो, यस येस। मंडळी, मला आजच्या मुलाखतीमध्ये जेवढा आनंद झाला ना, तो ह्याच्या अगोदर कधीच झाला नव्हता। अरे गणपती बाप्पा मोरया।